नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? गोष्टींचा सिलसिला या सदरामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि या भावंडांनी ब्रह्मसभेकडे आम्हाला ब्राह्मण्य मिळावं आणि ग्रामण्यातून आम्हाला बाहेर काढावं, समाजामध्ये सामावून घ्यावं यासाठी जी मागणी केली होती त्यावरती एक अतिशय चाणाक्ष असा निर्णय घेतलेला आहे विसोबा चाटींनी. आणि तो ब्रह्मसभेला खूपच तितक्याच चाणाक्षपणे त्यांच्या गळी देखील उतरवलेला आहे. आणि तो असा की तुम्हाला जर का ब्राह्मण व्हायचं असेल, तुम्हाला समाजामध्ये यायचं असेल, तर तुम्हाला पैठणला जावं लागेल आणि तिथून शुद्धीपत्र आणायला लागेल. कारण पैठणचं धर्मपीठ हे सगळ्यात मोठं धर्मपीठ मानलं जातं. इथपर्यंत आपण बघितलं होतं आणि आज आपण याच्या पुढची गोष्ट बघणार आहोत. निवृत्तीनाथाला पैठणला जाण्यामध्ये तसा काही अर्थ वाटत नव्हता. कारण एवढे दिवस आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेऊन सुद्धा जी धर्मसभा आपल्याला गावामध्ये किंवा समाजामध्ये सामावून घेत नाहीये, ती यापुढे सुद्धा आपण कितीही मोठं दिव्य केलं तरीही आपल्याला समाजात सामावून घेणार नाही याची निवृत्तीला पूर्णपणे खात्री होती. कारण हा समाजाचा एक प्रकारे स्वभाव असतो की जे चांगलं असतं, जे योग्य असतं, त्याला कधीही समाजात घ्यायचं नाही. अयोग्य गोष्टींचा सुळसुळाट आपल्या आजूबाजूला झालेला आणि त्यामध्ये चाणाक्षपणे, अतिशय धूर्तपणे आपण आपली पोळी शेकायची समाजाची एक प्रवृत्ती असते. आणि ही निवृत्तीला एवढ्या लहान वयातही माहिती होती. परंतु मुलांनो, ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाला हे समजावून सांगितलं की ही समाज प्रवृत्तीच तर आपल्याला तोडून काढायची आहे. उद्या हाच समाज म्हणेल की आम्ही तर तुम्हाला संधी दिली होती समाजात यायची, की तुम्ही जा, सगळ्यात मोठ्या धर्मपीठासमोर जाऊन आपलं मागणं मांडा, कारण आम्ही एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्ही आम्ही ठेवलेली तुमच्यासमोर जी हे होती, जो प्रस्ताव होता तो धुडकावून त्याच परिस्थितीत राहतात. मग आता आम्ही तुम्हाला समाजामध्ये कसं घ्यायचं? तर त्यांना हे बोलण्याची संधी अजिबात मिळू नये आणि ही जी प्रवृत्ती आहे हिचा आपण बिमोड करायचा, म्हणून आपण पैठणला गेलं पाहिजे हे ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. आणि निवृत्तीनाथांना सुद्धा संत ज्ञानेश्वरांचे हे विचार पटले. आपला एवढासा लहानगा भाऊ किती चांगला विचार करू शकतो, किती योग्य विचार करतो आहे आणि योग्य मार्गाने जातो आहे हे बघून निवृत्तीनाथांना कुठेतरी मनोमन आनंद झाला आणि सर्व भावंडांनी मिळून पैठणला जाण्याचं ठरवलं. पैठणला जाण्याआधी अगदी औपचारिकता, म्हणजे चला त्यांना काही माहिती नाही आहे आणि आपण असेच निघून गेलो असं करण्यापेक्षा धर्मसभेमध्ये जाऊन धर्मपंडितांना सांगितलं की आम्ही पैठणला निघालो आहोत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही आता शुद्धीपत्र घेऊनच परत येणार. त्यावेळेला सर्व धर्मपंडितांनी या भावंडांना शुभेच्छा दिल्या. कारण त्यांच्या मनामध्ये या भावंडांबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा किलमिश नव्हतं. कारण बराच काळ निघून गेला होता आणि तरीही आपण त्यांना दंडित करतोय, दंड देतोय एका विशिष्ट काळापुरती, किंवा त्यांनी जो गुन्हा केलेलाच नाही आहे त्याबद्दल त्यांना का बरं आपण शिक्षा करायची, अशी कुठेतरी या धर्मपंडितांची आणि समाजातल्या लोकांची मनोवृत्ती होती. मात्र समाजातली एकच अशी खोचक प्रवृत्ती होती की त्या प्रवृत्तीला ही भावंड नको होती समाजामध्ये आणि म्हणून ती ते मार्ग रोखून ठेवून होती. विसोबा चाटींनी आपल्या स्वभावाप्रमाणे मान दुसरीकडे केली आणि सर्व धर्मपंडितांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन ही भावंड पैठणला जाण्यासाठी निघाली. सिद्ध बेटावरची आपली जी पर्णकुटी होती त्याची देखभाल केशव काका आणि कावेरी मावशी करणार होते आणि ती चांगल्या पद्धतीने करतील हे भावंडांना माहिती होतं. दुसऱ्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर, ब्राह्ममुहूर्त म्हणजे अगदी पहाटेचा, रात्र थोडीशी ढळली की जो असतो तो ब्राह्ममुहूर्त, पहाटे 3-4 वाजता ही भावंड उठली, इंद्रायणीवरती जाऊन स्नान करून आली. सगळ्यांनी आपापलं लागणारं वाटेमध्ये सामान असतं ते सामान त्या हे कपड्यामध्ये बांधून घेतलं आणि केशव काका आणि कावेरीच्या पाया पडले आणि
सिद्ध बेटावरूनच सिद्धेश्वराला नमस्कार केला, इंद्रायणीला नमस्कार केला, नतमस्तक झाली आणि आपल्या प्रवासाला निघाली. बघा, आताचा आपला प्रवास आणि हा प्रवास याच्यामध्ये थोडीशी आपण तुलना करूया. आपल्याला जायचं असलं की सर्व सुखसोयीच्या गोष्टी आपण आपल्या बॅगांमध्ये भरून नेतो. शिवाय तिकडे तर सगळ्या मिळणारच असतात आपल्याला. आपल्याकडे पैसे असतात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं, कुठे काय काय खायचं हे ठरवलेलं असतं. पण ही भावंडं बघा, हे निघतात, कुठल्याही प्रकारची गाडी नाही, वाहन नाही, काहीच नाही. पायी पायी एवढा लांबचा प्रवास त्यांना करायचा असतो. चालतात, दर मजल करत करत एक एक गाव ओलांडत ओलांडत ही मुलं छोटी छोटी निघालेली असतात आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने. आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि सगळं बघून एका विशिष्ट कोशातून आपण जेव्हा बाहेर पडतो आणि सगळं जग असं नवखं वाटतं, तसं ते सगळ्यांकडे बघत होते. गाव, वेगवेगळ्या पोशाखातली माणसं, तिथली मंदिरं, तिथली घरं, हे सगळं बघून त्यांना खूप आनंद होत होता. कारण हे त्यांनी काहीच त्यांच्या जन्मापासून अनुभवलेलं नसतं. एका छोट्याशा पर्णकुटीत गावाबाहेर ग्रामण्य मिळालेलं आहे, वाईट टाकलेलं आहे म्हणून ही मुलं राहत असतात. आणि हे सगळं बघून खूप खुश होतात ती मुलं. आणि गावातले लोकसुद्धा छोटी छोटी संन्यास वेशातली ही मुलं बघून त्यांच्याकडे कौतुक वाटत असतं त्यांना. आणि वाटेमध्ये थांबत असतात, कुठेतरी झाडाखाली राहतात. रात्रीच्या वेळेला मंदिरात, धर्मशाळेत किंवा एखाद्या मोठ्याच्या वृक्षाखाली राहायचं. गावातले लोक जो शिधा देतील तो तिथेच शिजवायचा आणि तो खायचा. पण ही छोटी छोटी संन्यासाची मुलं असल्यामुळे गावातले लोकही खूप आनंदाने त्यांना शिधा देत होते. जे अन्न कोरान्न म्हणजे जे शिजवलेलं नाही असं धान्य घेऊन ती मुलं शिजवायची, खायची, तिथेच राहायची आणि पुढचा प्रवास करायची. आणि ही छोटी छोटी मुलं पायी पायी एवढा वेळ चालली आहेत म्हणून एका बैलगाडीवाल्याने त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं. पाय खूप दुखत होते, मुक्ताच्या पायाला तेल लावून दिलं आणि सोपान एवढा खुशीत होता बैलगाडीत बसल्यावरती. बैलगाडी म्हणजे जणू काही त्यांच्यासाठी विमान प्रवास. अशा या बैलगाडीत बसल्यावरती तो जो बैलगाडीचा कासरा असतो, बैलांना जी दोरी बांधलेली असते ती हातात घेऊन जणू काही ही गाडी मीच चालवतोय अशा थाटामध्ये त्याने तोही आनंद घेतला. नंतर पुन्हा त्याला वेगळ्या मार्गाने जायचं होतं म्हणून ही पायी चालू लागली. मध्येच सोपान, मुक्ता दोघं खूप लहान असल्यामुळे त्यांचे पाय दुखायचे. आणि मग ज्ञानेश्वर आणि निवृत्ती आपल्या कधी कडेवर कधी खांद्यावर घेऊन प्रवास करत होते. त्यांना पोचायचं होतं पैठणला. आजूबाजूचा सगळा निसर्ग बघून, लोकांचं चांगलं वागणं बघून खूप आनंदित झालेली होती ही मुलं. आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं करत करत संध्याकाळच्या आत आपल्याला जाऊन तिथे पैठणला पोचायचं आहे. जणू इंद्रायणी नदी गोदावरीला भेटायलाच निघालेली असते. चालता हळूहळू पैठण जवळ येऊ लागतं. लोकांना विचारत, इकडे तिकडे रस्ते चुकत, पुन्हा रस्त्यावर येत, आपला रस्ता धरत ही मुलं चालत असतात. पैठणचा रस्ता जंगलामधून चालत असताना खाणाखुणा दिसायला लागतात लोकांनी सांगितलेल्या. नदी जवळ यायला लागते आणि तिथे पैठणला गेल्यावरती थांबायचं कुठं हा त्यांनी आधीच घेतलेला निर्णय असतो की त्यांचे मामा आजोबा पैठणमध्ये कृष्णाजी पंत म्हणून राहत असतात. जर का त्यांनी आपल्याला समजून घेतलं, संन्यासाची मुलं म्हणून आपल्याला नाही वाईट टाकलं इतरांप्रमाणे, तर त्यांच्याकडे मुक्काम करायचा, आपली ओळख सांगायची असं ठरवलेलं असतं. ते कृष्णाजी पंत या मुलांना अजिबात ओळखत नसतात. पण ही मुलं आईवडिलांनी जे सांगितलेले नातेसंबंध असतात त्यावरून त्यांना ओळखत असतात. गोदावरी नदीवर आल्यावरती तिथे सगळेजण पहिल्यांदा नतमस्तक होतात, तिथली धूळ आपल्या डोक्याला लावतात. कारण इथेच आपल्या वडिलांनी 12 वर्ष ज्ञानार्जन केलेलं असतं आणि तिथे या भावंडांचे पाय लागलेले असतात. सगळे स्नान करतात आणि तिथे नागार्जुनाचं जे मंदिर असतं तिथे दर्शन घेतात, त्या पायरीवर बसतात. आणि आता कुणाला विचारायचं असा विचार करत असतानाच तिथे एक व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीचं नाव असतं तात्या भट. हे तात्या भट जे असतात ते त्यांचे मामा आजोबा कृष्णाजी पंत यांचे अगदी घरातले असतात. त्यांना माहिती असतं की कृष्णाजी पंत गावात नाही आहेत. ही मुलं बोलत असतात त्यावरून त्यांना समजतं की ही मुलं कृष्णाजी पंतांकडे आलेली आहेत. आणि तात्या भट्ट जाऊन स्वतःहून विचारतात की तुम्ही कृष्णाजी पंतांकडे आलेले आहात का?
ते गावात नाही आहेत, काही कामासाठी दुसऱ्या गावी गेलेले आहेत. आता रात्रीची ही मुलं कुठे थांबतील, कुठेतरी उघड्यावर धर्मशाळेत. त्यापेक्षा कृष्णाजी पंत येईपर्यंत आपण यांना आपल्या घरी नेलेलं चांगलं, म्हणून तात्या भट्ट आग्रह करून या मुलांना आपल्या घरी घेऊन येतात, आपल्या वाड्यावर घेऊन येतात. सगळी मुलं ओटीवर बसतात आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. निवृत्तीनाथ आपली सगळी हकीकत, आपलं जे काही आयुष्यामध्ये घडलेलं असतं ते सगळं काही तात्या भट्टांना सांगतात आणि तात्या भट्टांना अगदी गहिवरून येतं या मुलांबद्दल. आणि त्यावेळी तिथे पुरोहित आलेले असतात तात्या भट्टांकडे 2. ही जी पुरोहितांनी ऐकलेली गोष्ट असते ते म्हणतात की संन्यासाची मुलं आणि तुम्ही घरामध्ये घेतलीत. उद्या दुसऱ्या दिवशी तात्या भट्टांकडे श्राद्ध असतं पितरांचं आणि त्यासाठी ते पुरोहित साधन सामग्री सांगण्यासाठी बोलावलेले असतात. ते म्हणतात या मुलांना पहिल्यांदा बाहेर काढा, धर्म तुम्ही बाटवताय, धर्म संपवताय, संन्यासाच्या मुलांना घरात घेऊन. आम्ही तुमच्याकडे या मुलांना इथून हाकलून दिल्याशिवाय उद्या श्राद्ध सांगण्यासाठी, पूजा सांगण्यासाठी येणार नाही, असं सांगून हे पुरोहित तिथून निघून जातात. तेव्हा तात्या भट्ट मात्र आपल्या निर्णयावर पक्के असतात की कर्मकांड आणि अशा पद्धतीने थोतांड माजवलेले ह्या प्रवृत्ती इथे आहेत आणि त्यांना अतिथी धर्म जो आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो. मुलांनो, आपल्या घरी येणारा पाहुणा जो असतो त्याचं स्वागत आपण आनंदाने केलं पाहिजे. आपल्याला जे शक्य आहे, आपण जर 4 घास खात असू तर वेळेला अशा प्रसंगी आलेल्या अतिथ्याला, आपण पाहुण्याला 2 घास पुढे केले पाहिजेत. आणि अशा वेळीच आपला जो माणुसकी धर्म असतो तो आपण जपत असतो बरं का. नाहीतर आपण जेवतो आहोत आणि कुणीतरी आलं, चला पटापट पटापट लपवून ठेवा, आणि कशाला आपल्या घरामध्ये, अरे काय कुठे आपल्याला जागा नाही आणि आपण दुसऱ्यांना इथे ठेवणार, ही प्रवृत्ती आपण टाकून दिली पाहिजे. जेव्हा आपण या गोष्टी ऐकतो तेव्हा तात्या भट्टांनी मुलांना घरामध्ये ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, सगळी तयारी झाली, सकाळ झाली, पुरोहित काही आले नाही. त्यांनी जणू बहिष्कारच टाकला की नाही जायचं त्यांच्याकडे, ती मुलं संन्यासाची आलेली आहेत. आणि तेव्हा तात्या भट्ट मात्र आपल्या निर्णयावर अढळ होते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितलं, लहान असताना सुद्धा तुम्ही काही काळजी करू नका, पूजा मी सांगतो. आणि असं म्हणून ज्ञानेश्वर एका बाजूला जाऊन बसला. त्याने मंत्रोच्चार सुरू केले, मंत्र उच्चारायला लागला, वेगवेगळे मंत्र म्हणायला लागला. जी दीक्षा त्याच्या मोठ्या भावाकडनं, निवृत्तीकडनं त्यांनी घेतलेली होती, त्या पद्धतीने त्या दीक्षेचा जो त्यांनी वापर सुरू केला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर संपूर्ण वाड्यातलं वातावरण बदलायला लागलं. आणि समोर जिथे जेवणाची ताटं ठेवलेली होती तिथे त्यांचे वडील आणि आजोबा अवतरीत झाले. हे बघून अक्षरशः तात्या भट्ट आणि राधिकाबाई, त्यांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. तृप्त होऊन ते जेवले. आपल्याला वाटेल असं कुठे होतं का, कधी गेलेले आत्मे परत येतात का, असं कधीही होत नाही. पण संत ज्ञानेश्वर हे देवाचा अवतार होते आणि त्या गोष्टी फक्त मनामधून आपण मानल्यावर होतात. कोणतेही चमत्कार कधी होत नसले तरीसुद्धा आपल्या मनाने जी गोष्ट ठरवलेली असते ती गोष्ट नक्की चमत्कार घडवते. मुलांना, चमत्कार हे असे लौकिक अर्थाने होत नाहीत, ते दिसत नाहीत, पण आपण आपल्यावरच्या अढळ विश्वासाने ही जी अशक्य गोष्ट असते ती घडवून आणू शकतो, हेच इथे दिसतं. आणि तेच आपल्याला फक्त डोक्यात ठेवायचं आहे. चमत्कार वगैरे या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ नका इथे. तर ते येतात, आशीर्वाद देतात या भावंडांना सुद्धा आणि पुन्हा आपल्या जागी निघून जातात. यांना अतिशय आनंद झालेला असतो की एवढा मोठा चमत्कार एवढ्याशा लहानग्या जीवानी केला आणि यांच्याबरोबर किती वाईट झालं ते. आणि मग या मुलांना घेऊन त्यांना जसं समजतं की कृष्णाजी पंत आलेले आहे, त्यांच्या घरी जातात. आणि कृष्णाजी पंतांना सुद्धा आपली जी नीरामाई आहे तिची नातवंड आली आहेत, विठ्ठल आणि जी रुक्मिणीची मुलं आलेली बघून त्यांना पण आनंद होतो. आणि सगळी हकीकत त्यांना समजते. ही मुलं संन्यासी त्यांना वाईट टाकलेलं आहे आणि इतकं वाईट आयुष्य जगतायत हे बघून त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं. पण त्यांना माहिती असतं समाजामध्ये ही कर्मट प्रवृत्ती आहे,
ज्ञानेश्वरांनी घडवलेला हा चमत्कार वगैरे हे लोक मानणार नाहीत. ते फक्त याचं हसं करतील, त्याच्यावर विनोद करतील आणि त्यांना त्यांच्यावरती बहिष्कार टाकतील. पण तरीसुद्धा पैठणच्या याच्या आळंदीच्या धर्मसभेने दिलेलं जे पत्र असतं ते पत्र घेऊन ते धर्मसभेत जातात आणि तिथे धर्मसभा बोलवावी असं सांगतात. तुमच्याकडे ही मुलं आलेली आहेत न्याय मागण्यासाठी, तुम्ही त्यांना योग्य तो न्याय द्यावा असं त्यांच्याकडे मागणी करतात. धर्मसभा बोलावली जाते आणि सगळं गाव जमतं. धर्मसभेतले सगळे पंडित, सगळे मोठे मोठे लोक, अध्यक्ष तिथे येऊन जमलेले असतात हे सगळं बघण्यासाठी, हे सगळं ऐकण्यासाठी. कारण असं पहिल्यांदाच झालंय की संन्याशाला कधी मुलं होत नाही. संन्यास घेतला म्हणजे सगळं संपलं. सगळ्या गोष्टींचा, मोहाचा त्याग करून तो माणूस फक्त धर्माची कामं करतो, देवाच्या मार्गावर जातो, लोकांना कीर्तन, भजन, अभंग यातून समाजमन घडवत असतो. आणि अशा वेळेला मुलं कशी झाली? त्या धर्मसभेमध्ये ही भावंडं उपस्थित होतात आणि मग या भावंडांना आपली बाजू मांडण्यासाठी तिथे जे श्रीधर शास्त्री, सगळ्यात मोठे सभेचं कामकाज बघणारे धर्ममार्तंड, हे आलेले असतात आणि ते बोलायला सांगतात, आपली बाजू मांडायला सांगतात. सगळीकडे मोठी चर्चा चालू असते. लोक अक्षरशः कुजबुजत असतात की अरे ही मुलं याच्यावरून आळंदीहून आलेली आहेत न्याय मागण्यासाठी. आणि त्यावेळी निवृत्तीनाथाला सांगितलं जातं, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला सांगतात की तू इथे आपली बाजू मांड, आपलं निवेदन सादर कर. कारण त्यांना आपल्या भावावर पूर्ण विश्वास असतो की तो खूप ज्ञानी असतो, एक कौशल्य असणारा माणूस असतो. माणूस म्हणण्यापेक्षा एक दिव्य शक्ती असतो. संत ज्ञानेश्वर उभे राहतात धर्मपंडितांसमोर अगदी न घाबरता. आपण बघा कुठेतरी गेलो की असे चळाचळा कापायला लागतो. एवढी सगळी गर्दी बघितली, कॅमेरा बघितला, लोक बघितले की आपल्याला बोलायचंच सुचत नाही, डोळ्यासमोर सगळा अंधार होतो. पण ही एक शक्ती असते बरं का. आपल्याला आतून आलेली काही कौशल्य असतात, आपल्याला आपसुकच मिळालेल्या काही कला असतात आणि त्याप्रमाणे हे ज्ञान बोलायला उभं राहतं आणि तो सगळी बाजू मांडतो की हे जे पैठणचे रामानंद स्वामी आहेत, यांच्या आदेशावरूनच माझे वडील संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात पुन्हा आले आणि गृहस्थाश्रमात आल्यावरती त्यांना मुलं झाली. संन्यासाश्रमात राहून त्यांनी मुलांना जन्म दिलेला नाही. त्यांनी विद्यार्जन करण्यासाठी संन्यासाश्रम घेतला होता. मात्र त्याची पत्नी त्याची वाट बघते हे समजल्यावर रामानंद शास्त्रींनी त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगितला आणि तू तुझं गृहस्थाश्रम पूर्णपणे त्याची जपणूक कर, तुझी कर्तव्य बजाव आणि मगच नंतर तू पुढचे निर्णय घे, कारण तुझी पत्नी तुझी वाट बघतीये. आणि त्यावेळी आम्ही झालेलो आहोत. मग आम्हाला संन्यासाची मुलं म्हणून का बरं हिणवलं जात आहे? आम्हाला ग्रामण्य केलेलं आहे. आम्ही गावाबाहेर वाळीत टाकलेली मुलं आहोत. आम्हाला समाज माहीत नाही, गाव माहीत नाही, लोकांचे पोशाख माहीत नाही, लोकांशी बोलणं माहीत नाही. आम्ही माधुकरी मागतो, भिक्षा मागतो आणि कसंबसं अन्न रोजचा मृत्यू आम्ही अनुभवतो आहोत. संत ज्ञानेश्वरांनी आपली सगळी बाजू मांडली. आम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही माहीत नाही. म्हणजे धर्म वगैरे हे सगळं बाजूलाच राहिलं, धर्मात वगैरे आम्हाला घेतलेलं नाही. पण माणुसकी या धर्माने सुद्धा आम्हाला कोणी वागवत नाही आहे. तर आपण कृपा करावी आणि आम्हाला समाजामध्ये सामावून घेण्यासाठी पत्र द्यावं. आणि हे शुद्धीपत्र घेऊन आळंदीला गेलो की आम्हाला समाजामध्ये सामावून घेतलं जाईल. तर आपण याचा विचार करावा. असं अतिशय सुंदर आणि चपखल काटेकोर असं निवेदन ज्ञानेश्वर मांडतो आणि आपल्या भावंडांजवळ येऊन उभा राहतो, हात जोडतो सगळ्यांना. आणि मग आपलं सगळं म्हणणं मांडून झाल्यावरती शास्त्रांच्या आधारे आपण आमचे जे दोष आहेत किंवा यातले जे काही दोष आहेत हे सगळे पूर्ण करा असं ते सांगतात. म्हणजे जसं एखादा माणूस न्याय मागण्यासाठी उभा असतो आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, त्याप्रमाणे धर्मसभेतल्या पंडितांनी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. सगळी सभा, आलेले लोक हळहळले हे ऐकून की एवढीशी लहान मुलं, त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं
आणि तरीसुद्धा त्यांना गावाच्या बाहेर, गावकुसा बाहेर वाईट टाकलेलं आहे. किती वाईट आयुष्य आहे. या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे असं तिथल्या सगळ्या उपस्थित लोकांना वाटत असतं. आणि मग ही जी मुलं आहेत, एवढ्या लहान लहान मुलांनी वेदांचा अभ्यास केला आहे, हे ऐकून सगळ्यांना तिथे कौतुक वाटतं. सगळा जो सभागृह असतो ते ज्ञानेश्वरांच्या निवेदनाने मुलांना भारावून गेलेला असतो. म्हणून बघा, आपलं म्हणणं हे आपल्याला दुसऱ्यासमोर चपखलपणे मांडता आलं पाहिजे. आपल्यावर होणारा जो अन्याय आहे तो कधीही सहन करायचा नाही. तो लोकांसमोर, त्रास देणाऱ्या लोकांसमोर आपण मांडला पाहिजे. आणि लहानपणापासून जर का तुमच्याकडे हा गुण आला तर पुढे जाऊन तुम्ही अन्याय सहन करणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला हेच सांगत असतात. यानंतरची गोष्ट आपण पुढल्या आठवड्यात पाहणार आहोत. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल मुलांनो, जर का अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा, जेणेकरून अशा छान छान गोष्टी तुम्हाला प्रत्येक आठवड्याला ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.